सोडून जायचं ना मोडूनी संग हा रंग हा जायचं नाही 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 राती अर्धराती असं सोडून जायचं ना जरा हसावं लाजावं फुलावर रडावं उगाच लटरसून काही सांगावं उसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्यापासून या जीवा लागले नादे हे सांगू काय 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 राती अर्धराती असं सोडून जायचं ना आली लाजत नाचत ठिकत मुरडत शुक्राची चांदणी साज फिरतीचा साजतो साजतो शोभतो देहाच्या गोंधळी घ्या बघून राजसा मी उद्या गावाची नाही 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 राती अर्धराती असं सोडून जायचं ना राती अर्धराती असं सोडून जायचं ना नाही 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 राती अर्धराती असं सोडून जायचं काढाला मचाडाला वा थँक्यू सोनाली काश मला विदाऊट हे शिट्टी वाजवता आली असती यार. अंकुश सर अंकुश सर तू उत्तम परफॉर्मर आहेस. तुझ्या एनर्जी बाबतीत बोलूच नाही. कुठलाही फॉर्म असेल डान्स फॉर्म तर तू चोख करतेस आणि या सगळ्याच्या मागे तुला एक एक तुझी एक ती जिद्द आहे आणि त्यामुळे मी तुझी फॅन झाली. थँक्यू सो मच. आज इतकी मजा आली. एकतर ओमकार अमेझिंग कोरिओग्राफी आणि लाईट्स आणि हे सगळ्याचा वापर करून विदाऊट एनी प्रॉपर्टीज नुसतं लाईट्सचा वापर करून आणि डान्सर्स तुम्ही एक मस्त ॲक्च्युली सिनेमॅटिक ॲक्ट उभा केला आणि आयटम सॉन्गमध्ये बरं एक लावणी आहे ही. तर आयटम सॉन्गमधला मसाला नमक वगैरे सगळंच होतं पण तो जो एक गोडवा आहे ना गायचं नाही ते तुझ्या चेहऱ्यावर कॉन्स्टंटली होतं आणि ते खूप मजेशीर होतं. थँक्यू. कनिष्का स्नेहा फ्रॉम द टाइम की त्यांनी तुला उचललं आणि तुला टर्न करून प्रेझेंट केलं अर्ध्या राती इन द बिगिनिंग आय वॉज हाय काय दिसते सगळं लाईट्स तुझ्या कॉस्ट्युमवर इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे झालं. इट वॉज फॅब्युलस माय गर्ल. इट वॉज सो फॅब्युलस. यू वर द मोस्ट फॅब्युलस थिंग दॅट द स्टेज हॅज सीन टुडे. आजच्या दिवशी थँक्यू. तू इतकी अमेझिंग नाचलीस. यू वर सो गुड. सोनाली मी किती बोलू म्हणजे लाईक वी वर सो गर्ल गर्ल ऑन अमेझिंग 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 सोनाली. मस्तीचा तुफान असाच आत्मविश्वास तुझा वाढू दे आणि पुढच्या एक सॉरी अंक हा मला जर एक स्नेहाला प्रश्न विचारायचा आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स काय झालं डान्स सुरू होणार तुझं नाव अनाऊन्स केलं की आता तू डान्स करणार. सुरू व्हायच्या आधीच मी जवळजवळ असा होतो. माझ्या भावाला हनुमंताला पण सांगितलं जरा सांभाळून ती कधी लात मारेल म्हणून. हा काय प्रकार आहे झोप म्हणजे लात मारते नाही म्हणजे काय मला माहित नाही. तू काय कोणाला लाता मारते. लाथा मारतेस तू. लाता मारते ती मारत नाही. हे अरे खोटं- दुसऱ्या ही दिवशी खोटी डान्स दुसऱ्याचा information चांगला आहे. होऊ नये म्हणून ती लाता मारत असते म्हणजे मला माहितीच नाही. मी तिच्यावर हे खरं आहे का? नाटक आलंय, लाथा माझा हा नाटक आहे. खरं आहे का? म्हणजे आपलं असं हे तू वाजवायत या जोक्सला तू हसतोस ना म्हणून हा प्रॉब्लेम झालाय. सिनियर आहे नाही आमचं पण basically- कोणाला एक्झॅक्टली कोणाला लाथा मारतेस. सिया माझी रूममेट आहे. कोण सियाला. सिया हा तर काय सिया ही तुला लात मारते. सांग बिंदास सांग. लाता नसतात. आता ड्युरिंग रिहर्सल आणि शूट आम्ही इतके दमलेलो असतो
आम्हाला तेवढं भान नसतं कोणाचा हात तोंडावर आहे म्हणजे हे उलटं जास्त वेळा झालंय actually. फर्स्ट डे पण भेटलो तर आम्ही फार कम्फर्टेबल झालो होतो एकमेकींशी. तेव्हापासून आता आम्ही खूप क्लोज झालोय. बट आता आम्हाला फरक नाही पडत. कधी माझा पाय तिथं असतो, कधी तिचा हात तिथं असतो. पण तिला माझी उशी किंवा ब्लँकेट आणलं तर मग तिला असं फायदा मला होणार आहे. मी प्रचाराला जाणार आहे तर मला गरज आहे. माझ्या अपोजिशनला गाढवे आहेत प्रसादो ते एवढे लाता मारत असतात आमच्या विरुद्ध. तर काय वाटतं आपलं प्रचार यायला हरकत नाही. म्हणजे पाहिजे, कारण कसं आहे, कोणी नीट काम करत नसेल आमच्या पक्षातलं तर त्याला लाच मारून बाहेर काढायचं असेल तर आपल्याकडे आहे ना भाई contestant एक. त्यामुळे- लगेच स्नेहाला घेऊन जा. हो असेच परफॉर्मन्सेस आम्हाला तुझे बघायचे आहेत. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. राती अर्धराती असं सोडून